नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत तो फक्त कपड्याच्या एक गोलाकार भागापासून म्हणजे वर्तुळापासून बनवलेला आहे. खूप सुंदर अशी छान अशी जशी मार्केटमध्ये भेटते तशी मी इथे पर्स बनवलेली आहे. तर त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तो विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. चला तर मग बिलकुलही वेळ न दवडता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग बघूया ही पर्स मी कशी बनवलेली आहे. तर इथे बघा, खणाचं माझ्याकडे एक कापड होतं. तर ते कापड मी असं कॅनव्हास पेपरला चिटकून घेतलं आहे चौकोनी आकाराचं कट करून. तर त्याचं माप मी स्क्रीनवर जे शो केलेलं आहे ना त्याच मापाने हा चौकोनी कपडा मी कट करून घेतलेला आहे. 17 बाय 17 इंचाचा हा कापड कट करून घेतलेला आहे. त्यानंतर या कपड्याला बघा असं 2 फोल्ड करायचं आहे आणि 2 फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला अजून एकदा फोल्ड करायचं आहे. तर 4 पदरी असं फोल्ड केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला माप टाकायचं आहे. तर इथे आपण 17 इंच इतक्या लांबी रुंदीचा हा चौकोन तयार केला होता ना, तर मग 17च्या अर्ध करायचं आहे. तर किती येत आहे? 8.5 इंच. तर इथे 8.5 इंच असं अर्ध गोलाकार माप मी टाकणार आहे. जसं व्हिडिओमध्ये टाकत आहे ना त्याच पद्धतीने माप टाकायचं आहे आणि आपल्याला याचा एक गोलाकार भाग तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माप हे आपल्याला फॅब्रिकवर टाकून घ्यायचं आहे आणि जिथे मार्क केलेला आहे ना तिथून आपल्याला हे फॅब्रिक कट देखील करून काढायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण अर्ध गोलाकार आखल्यानंतर हे फॅब्रिक मी कट करून देखील घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा हे आपलं फॅब्रिक कट करून झालेलं आहे आणि इथे आपला एक गोलाकार भाग आपला बनून तयार आहे. तर अशा या गोलाकार भागाच्या आकारानेच आपल्याला अस्तरचं फॅब्रिक देखील कट करायचं आहे. तर इथे मी अस्तरचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. सेम त्याच रंगाचं मी इथे अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता, कारण की अस्तर आपलं हे आतल्या साईडनंच पर्सच्या जाणार आहे. तर त्यानंतर बघा असं जो कॅनव्हास पेपर आहे ना मी कडेनं थोडंसं मार्क करून घेणार आहे. मी इथे फक्त तुम्हाला दाखवण्याकरता मार्क केलेला आहे. मार्क करायचं आहे अर्धा इंच इतकं माप टाकत. त्यानंतर मेन फॅब्रिकला आणि अस्तरला बघा अशा प्रकारे टाचण्या लावून अटॅच करून घ्यायचं आहे. टाचण्या लावल्यानं काय होईल, आपलं अस्तरचं जे फॅब्रिक आहे ना ते बिलकुलही हललं जाणार नाही आणि व्यवस्थित एकदम एक समान या गोलाकार भागाला शिलाई बसली जाईल. तर जिथे मी मार्क केलं होतं बघा चॉकने, तिथे अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा मी पूर्ण गोलाकार भागाला कडेनं शिलाई मारून घेणार आहे. आणि शिलाई मारत असताना आपल्याला संपूर्ण गोलाकार भागाला शिलाई मारायची नाही आहे. थोडासा तिथे 2-3 इंचाचा भाग आपल्याला ठेवायचा आहे. बघा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे तितका भाग आपल्याला सोडायचा आहे. असं तिथे शिलाई बिलकुल मारायची नाही, कारण की तो आपल्याला गोलाकार भाग आहे ना तो पलटी करून घ्यायचा आहे. त्याकरता आपल्याला पूर्ण शिलाई मारायची नाही आहे. तर अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला अस्तरचं फॅब्रिक आहे ना ते कट देखील करून काढायचं आहे. तर फ्रेंड्स, ही पर्स आहे ना बनल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना, कारण की बनवायच्या आधी मलासुद्धा असं वाटत नव्हतं की ही पर्स बनवून इतकी सुंदर तयार होईल. तर अशा प्रकारे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपलं कट करून झालेलं आहे आणि जिथे आपण शिलाई मारलेली नाही आहे तिथून आपल्याला हे फॅब्रिक पलटी करून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपल्याला या गोलाकार भागाला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कट देऊन झाल्यानंतरच आपल्याला हा गोलाकार भाग पलटी करून सरळ करून घ्यायचा आहे. कट न विसरता द्यायचे आहेत बरं का, कारण की आपला जो गोलाकार भाग आहे ना कट दिल्यामुळे एकदम व्यवस्थित परफेक्टमध्ये गोल आकार याचा बनला जाईल. त्यानंतर टाचण्या काढून घेतलेल्या आहेत जे लावले होते मी त्या कापडाला. आणि टाचण्या काढून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे हे पूर्ण फॅब्रिक मी सरळ करून घेतलेलं आहे, पलटी करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे सरळ केल्यानंतर त्याला पुन्हा मी इस्त्रीने प्रेस करून घेणार आहे. इस्त्री करून प्रेस केल्यानंतर व्यवस्थित गोल जो शेप आहे ना तो व्यवस्थित एकदम असा छान बनला जातो. त्याच्यामुळे आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. आणि जिथे शिलाई मारलेली नाही आहे, जिथे आपण हे फॅब्रिक पलटी करण्यासाठी जागा ठेवली होती, तिथे हे अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक फोल्ड करत शिलाई मारून हे आपल्याला गोलाकार भाग पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर संपूर्ण या गोलाकार भागाच्या कडेनं बघा
पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला 4 इंचाचं माप टाकत बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे। तर इथे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे 4 इंचाचं बरोबर माप टाकायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे। तर इथे मी टाचण्या लावून घेत आहे, कारण की ते फॅब्रिक हलता कामा नये, त्याच्यामुळे मी इथे टाचण्या अटॅच केलेल्या आहेत। आणि इथे पट्टीनं अशा रेष देखील आखून दाखवत आहे, कारण की मी असंच शिलाई मारली असते, पण तुम्हाला इथे समजावं कळावं त्याकरता इथे मी पट्टीनं रेषा आखून दाखवत आहे। दोन्ही भागाकडनं सेम आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। जशी या बाजूने केली होती तशीच इकडल्या बाजूनं पण आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे। टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि पट्टीच्या मदतीने आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर इथे सरळ रेषा दोन्हीकडनं पण आखलेल्या आहेत। त्यानंतर त्याच्यावर बरोबर आपल्याला शिलाई देखील करायची आहे। तर इथे बघा अशा प्रकारे मी मशीनने शिलाई मारून घेत आहे। दोन्ही बाजूकडनं आपल्याला सेम याच पद्धतीने शिलाई मारून हे फॅब्रिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। ही पर्स बनवण्याकरता इतकी सोपी आहे ना, अवघ्या 10 मिनिटातच बनवून तयार होते। मला बनवायला 10च मिनिटं लागले असतील। तुम्ही जर बिगिनर्स असाल किंवा तुम्हाला शिलाई काम वगैरे येत नसते तर तुम्हाला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागू शकतात, पण ही पर्स अवघ्या 10 ते 15 मिनिटातच बनवून तयार होते। दोन्ही बाजूकडनं बघा अशी छान अशा माझी शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर टाचण्या मी काढून घेतलेल्या आहेत। टाचणी काढून झाल्यानंतर बघा पुन्हा आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला बरोबर त्या पर्सच्या सेंटरमध्ये 2 इंच असं माप टाकायचं आहे। वरच्या बाजूने पण 2 इंच टाकायचं आहे आणि जिथे 2 इंच माप टाकलेलं आहे ना त्याच्या राईट साईडनं आणि लेफ्ट साईडनं दोन्हीकडनं आपल्याला 2-2 इंच असं माप टाकायचं आहे। तर हे माप का टाकायचं आहे, तर इथे आपल्याला अटॅच करायचं आहे पर्सचं बेल्ट हँडल। तर बघा इथे जो गोलाकार भाग मी कट करून घेतला होता खणाच्या कपड्याचा, त्याचं इथे मी बॉर्डर अशी कटिंग करून ठेवलेली आहे। तर त्या बॉर्डरपासूनच मी इथे पर्ससाठी हँडल बेल्ट बनवणार आहे। तर याची लांबी मी 17 इंच इतकी घेतलेली आहे आणि रुंदी 3 इंच इतकी घेतलेली आहे। आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तसंच आपल्याला फोल्ड करून हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। बेल्ट तयार झाल्यानंतर बरोबर 1 इंच रुंदीचा असा बेल्ट आपला इथे बनून तयार होईल। तर बघा अशा प्रकारे फोल्ड करत दोन्ही बेल्ट आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। एका बाजूकडनं तर शिलाई माझी मारून झालेली आहे पूर्ण बेल्टला आणि बेल्ट पण तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण शिलाई मारून एकदम व्यवस्थितरित्या इथे बेल्ट मी तयार करून घेणार आहे। तो खूप छान आणि सोपी पद्धत आहे ही पर्स बनवायची। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की यूजफुल ठरेल आणि नक्की आवडेल। तर बघा छान असे इथे दोन्ही पण बेल्ट माझे तयार झालेले आहेत। तर हे बेल्ट आता आपल्याला अटॅच करायचे आहेत त्या गोलाकार भागाला। तर जिथे 2-2 इंचचं आपण माप टाकलं होतं ना तिथे बघा अशा प्रकारे रेषा आखून घ्यायची आहे। तर इथे रेषा आखायची आहे कारण की आपल्याला बेल्ट अटॅच करायला वर खाली होता कामा नये। तर बेल्ट अशा प्रकारे बघा ठेवायचा आहे। अर्धा ते पावणे इंच असं वर घ्यायचं आहे, जिथे मार्क केलेलं आहे ना तिथून अर्धा ते पावणे इंच आपल्याला जास्त वरच्या साईडला बेल्ट ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूकडनं सेम याच पद्धतीने आपल्याला बेल्ट ठेवत शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे दोन्ही बेल्ट मी असेच शिलाई मारून अटॅच करून घेत आहे। त्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर बेल्ट आपल्याला वरच्या बाजूकडनं करायचा आहे। वरच्या बाजूला केल्याच्या नंतर आपल्याला तिथे चौकोनामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे बघा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। जशी आपण बाजारातून विकत आणतो पर्स बघा त्याला कशी चौकोनामध्ये शिलाई मारलेली असते आणि पुन्हा त्या चौकोनामध्ये क्रॉसमध्ये शिलाई मारलेली असते, त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे एका बाजूकडनं तर मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने शिलाई मारत दोन्ही बाजूकडनं मी बेल्ट अटॅच करून घेत आहे। तर फ्रेंड्स तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर बघा दोन्ही बाजूकडनं छान असे बेल्ट अटॅच करून झालेले आहेत
बेल्ट अटॅच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सेंटरमध्ये मार्क करायचं आहे आणि तिथे आपल्याला वेलक्रो अटॅच करायचे आहे, म्हणजे पर्स आपली बंद करण्यासाठी आपल्याला तिथे वेलक्रो अटॅच करून घ्यायचं आहे। तर बघा दोन्ही बाजूकडनं अशा पद्धतीने मार्क केलेला आहे आणि तिथे पण असं चौकोनामध्ये हे वेलक्रो आहेत ना ते मी अटॅच करून घेणार आहे। दोन्ही भाग सेम याच पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला पण समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत आणि कोणत्या कोणत्या गावामध्ये किंवा शहरामध्ये पोहोचलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार पण व्यक्त करू शकेन। तर बघा एका साईडनं वेलक्रो अशा पद्धतीने अटॅच करून झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूकडनं पण मी अशाच पद्धतीने शिलाई मारून हे वेलक्रो अटॅच करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने खूप छानरित्या या पर्सला या बॅगला वेलक्रो अटॅच करून झालेला आहे। त्यानंतर बघा पर्सच्या कडेनं आपल्याला इथे समोश्याच्या आकाराची लेस देखील अटॅच करायची आहे। लेस अटॅच करणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही अटॅच केली तरी काही हरकत नाही आहे। पण मी इथे माझ्याकडे लेस होती आणि मला ती वाटलं की लावावी, म्हणजे पर्स अजूनच सुंदर दिसली जाईल, त्याकरता मी इथे समोश्याच्या आकाराची लेस अटॅच केलेली आहे। तर दोन्ही जी बॅगचं आपलं दोन्ही जे पार्ट आहेत ना त्याच्याबरोबर मध्ये ठेवायचं आहे आणि ही लेस आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। तर खूप सुंदररित्या ही लेस इथे अटॅच करून झालेली आहे। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण समोश्याच्या आकाराची लेस मी अटॅच करून घेणार आहे। तर बघा दोन्ही बाजूकडनं सुद्धा माझी लेस अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर ही पर्स आपल्याला पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे पर्सचा आतला भाग आहे ना तो वरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघा पर्स मी पलटी करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे कॉर्नरला बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्याला तिथे 2.5 इंच इतकं माप टाकायचं आहे। जसं मी दाखवत आहे ना व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला ही पर्स म्हणजे पलटी करून घ्यायची आहे आणि 2.5 इंचाचं माप टाकत सरळ रेषा आखून तिथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघा मी सरळ रेषा आखलेली आहे आणि त्यानंतर तिथे शिलाई देखील मारून घेत आहे। दोन्ही बाजूकडनं याच पद्धतीने आखत मार्क करत मी शिलाई मारून घेणार आहे। तर अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते जे कोणे शिल्लक राहिलेले आहेत ते कोणे आपल्याला कट करून काढायचे आहेत। तर दोन्ही बाजूचे कोणे मी कट करून काढणार आहे आणि त्यानंतर कोणे कट करून काढल्याच्या नंतर त्याचे धागे दोरे वगैरे निघले जाऊ नयेत म्हणून याकरता तिथे आपल्याला 1.5 इंचाची पट्टी कट करायची आहे आणि पट्टी कट करून तिथे आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे। पायपिंग तयार करून घ्यायची आहे। बघा मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना त्या पद्धतीनेच आपल्याला ती पट्टी तिथे ठेवायची आहे आणि पायपिंग तयार करून घ्यायची आहे। तर पूर्ण फिनिशिंगमध्ये ही आपली पर्स बॅग जी काही आहे ती बनून इथे तयार होते। बिलकुलही त्याचे धागे दोरे वगैरे काहीच निघले जाणार नाहीत आणि कुठूनच तुम्हाला धागे दोरे निघलेले दिसणार पण नाहीत। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडनं आपल्याला ती 1.5 इंचाची पट्टी अटॅच करत आपल्याला या पर्सला पायपिंग तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पायपिंग तयार करून झाल्यानंतर खूप सुंदररित्या इथे ही पर्स बॅग बनून तयार आहे। त्यानंतर मी या पर्सला दोन्ही बाजूकडनं पायपिंग करून झाल्यानंतर सरळ करून घेतलेली आहे आणि सरळ करून झाल्यानंतर इथे माझ्याकडे थोड्या काचा शिल्लक होत्या तर त्या काचाने मी अशा प्रकारे डेकोरेटसुद्धा केलेला आहे। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या इथे आपली ही पर्स हँडबॅग बनून तयार आहे। तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय टेक केअर। श्री स्वामी समर्थ। हॅव अ नाईस डे।